ज्यावेळी संतोष अण्णा शेवटच्या घडीला म्हणत होते मला पाणी पाहिजे, तर त्यांनी त्या आरोपीने लघुशंका केलेली. तो आरोपी तो प्रतीक घुले नाव आहे त्याचं. विनंतीमुळं आणि त्या वाल्मिकनी त्याची माफी मागितली बरं का. वाल्मिकनी त्या घुलेनी बी हात पाया पडून माफी मागितली. तेव्हा ते बाबा कर्मचारी स्थिर झाले. अहो ते अपहरण पिक्चर बघा होतो, त्या अपहरण पिक्चर सारखे वागायले. त्यांचा माज म्हणजे त्यांनी शौर्य पराक्रम केल्यासारखं वाटतंय त्यांना. माज आहे. सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी हे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत आणि या कारागृहामध्ये त्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे देखील या अगोदर अनेक आरोप केले. मात्र आता धक्कादायक आरोप करण्यात आलेला आहे. तिथल्या एका कर्मचाऱ्यालाच धमकी दिल्याचा आणि बाहेर आल्यानंतर बघतो असा आरोप जे शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख आहेत स्वप्नील गलदर यांनी फेसबुक पोस्ट केली आणि त्यामधून आरोप केलेला आहे. माझ्यासोबत स्वप्नील गलदर आहेत. काय सांगाल नेमकं काय घडलं जिल्हा कारागृहामध्ये आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी हे आजही आतमधून धमक्या देतात का? खरं पाहिलं तर कारागृहामध्ये राहणाऱ्या आरोपींचं बाबतीत मला जास्त बोलायची इच्छा नव्हती. कारण तो कारागृह म्हणजे एक बंदीखाना असतो. त्यांचे सगळे नैसर्गिक बाहेर वावरण्याचे अधिकार संपलेले असतात, पण जगण्याचे नैसर्गिक अधिकार असतात. काल जेव्हा कोर्टामध्ये या प्रकरणाची हिअरिंग होती, माननीय न्यायालयाचा वेळ खाण्यासाठी एका आरोपीने चक्कर येण्याचं नाटक खाल्लं. म्हणजे तिथून त्यांनी असं सांगितलं जात आहे की त्यांनी गोळ्या खाल्ल्या होत्या, पण MLC डिपार्टमेंटला आपण जाऊन सिव्हिल हॉस्पिटलला पाहिलं तर तिथं एंट्री आहे की फक्त याला चक्कर उलटी येते म्हणून. आणि त्याला तिथे दवाखान्यातून वेळ खाऊन तो परत जेलला कारागृहात केला होता. कारागृहात गेल्याच्या नंतर तिथले जे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं की ते बंदीचा वेळ असतो, ती बंदी वेळ असतो. त्या बंदीच्या वेळेत ह्यांची रोजची स्टाईल आहे की हे सगळे आरोपी आधी जातात आणि हे शेवटी जातात स्टाईलनी. तर ते बाबा कर्मचारी जे म्हणले की बाबा तुझा वेळ झालाय बंदीचा, चल तू मध्ये जा बॅरॅकमध्ये. तो त्या कर्मचाऱ्याला अशा भाषेत बोलला, तू म्हणलाच कसं काय म्हणले, मला तुला बघतो म्हणले, बाहेर गेल्यावर तुला सोडित नाही. अरे आपण कुठेतरी विचार करत असून इतकी मोठी घटना घडली आहे, आपण ती डोळ्यासमोर आणलं तरी आपण इमोशनल होतो की कशी झाली असेल, काय झालं असेल. पण ही घटना झाल्याच्या नंतर आपण कुठेतरी शौर्य केलंय, पराक्रम केलंय आणि माज असलेल्या पद्धतीने हे कारागृहात वावरतात. काय नेमकं या संदर्भात तक्रार त्या संबंधित जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती का आणि तो नेमका आरोपी कोण आहे आणि नेमका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातीलच आरोपी आहेत? हो, संतोष आदर्श सरपंच संतोष अण्णाच्या प्रकरणातील तो आरोपी आहे. ज्यावेळी संतोष अण्णा शेवटच्या घडीला म्हणत होते मला पाणी पाहिजे, तर त्यांनी त्या आरोपीने लघुशंका केलेली. तो आरोपी तो प्रतीक घुले नाव आहे त्याचं. आणि मी सांगतो की त्या कर्मचारी जे आहेत त्यांनी ती कंप्लेनही दिली होती. त्यांच्याकडे इन्व्हर्ड शनिवार रात्री असल्यामुळं इन्व्हर्ड करून घेतली नव्हती. नंतर सकाळी घेतली. नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हा प्रकरण उघडकीस आणलं तेव्हा त्या जेलर जे आहेत त्यांनी त्या कर्मचाऱ्याला बोलून विनंती केली की बाबा माझं प्रमोशन आहे, हे प्रकार करू नकोस, असं करू नको, लेकरा बाळाचं बघ. मग त्या लेकरा बाळाच्या नावाच्या अनुभवानुसार त्या विनंतीमुळं आणि त्या वाल्मिकनी त्याची माफी मागितली बरं का. वाल्मिकनी त्या घुलेनी बी हात पाया पडून माफी मागितली. तेव्हा ते बाबा कर्मचारी स्थिर झाले आणि त्यांनी ती कंप्लेन मागे घेतली. पण तुम्हाला सांगतो बरं का, ते संताजी धनाजी सारखे लोक समाज पेटलेला आहे. कुठून टिप्पर येतील, कुठून पोकलेन येतील, कुठून JCB येतील. जेलर साहेब विनंती तुला, हे बंद कर. आता जर तुझ्या कर्मचाऱ्याला जर तुमच्या जर धमक्या देत असतील, इतका जर माज असतील, अरे ते दुसऱ्या कुणाला नाही रे बाबा, कर्मचारी तुझ्या सवंगड्याला धमकी दिली. लोक हे झालेले संताप आहे. एवढं सगळं प्रकरण आहे, कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. मात्र आरोपी हा जेलमध्ये असल्यानंतर तो सुधरावा, त्याच्या ह्यात बदल व्हावा अशा अनुषंगाने आरोपी जेलमध्ये ठेवला असतो. मात्र जेलमध्ये नेमकं वर्तणूक कशी यांची? अहो ते अपहरण पिक्चर बघा होतो, त्या अपहरण पिक्चर सारखे वागायले. त्यांचा माज म्हणजे त्यांनी शौर्य पराक्रम केल्यासारखं वाटतंय त्यांना. माज आहे. जेलर साहेब दुसरं कोणी नाही बाबा. मी तर तुम्हाला साडी बांगड्या आहेर करीन बरं का. आता जर मला जर कानावर आलं ना असं काहीतरी झालंय, अहो ते दादा खिंडकर, संतोष देशमुख, धनंजय देशमुखचा साडू, त्याला कुठं पाठवलंय? संभाजीनगरच्या जेलला. मोकाचा आरोपी, वरिष्ठ अधिकारी तुम्हाला सांगतात मोकाचे आरोपी इथल्या जेलला ठेवू नका. तुम्ही कशामुळे ठेवला? जावई तुमचा जावई. जेल प्रशासन आरोपींना कशा पद्धतीची ट्रीटमेंट देते? मी सांगितलं ना, अपहरण
पिक्चर बघा तुम्ही, त्याच्यात कसं ते अजय देवगणला ट्रीटमेंट दिली, जावई असल्यासारखी ट्रीटमेंट द्यायला लागली तुम्ही. अहो, मोबाईल कसा चार्ज होतो माहिती का तुम्हाला? मोबाईल जेलमध्ये चेक करा, कारागृहाचं कुणी वरिष्ठ अधिकारी असताना बघून चार्जर ती सांगितलं जातं काय मला श्वास घ्यायला त्रास आहे, आणि बघा ना तुम्ही कॅमेऱ्यात कधी ती मशीन लावली जाते श्वास घेण्यासाठी. त्या मशीनच्या चार्जरनी मोबाईल चार्ज केला जातो, खिशात मोबाईल असतो, नेणं आणणं होतं. मला मोबाईल कोण वापरतं नेमका? आरोपी वाल्मिक कराड वापरतो. मला त्याच्याबद्दल बोलायचंच नव्हतं बघा, वाल्मिक कराड बद्दल आणि काय नाही, कारण कारागृहातलं जीवन खूप विधिग्न असतं. मला ते माज आहे ना, माज तिची पद्धतीने बोलला ना, पश्चाताप आहे त्यांना. अहो पश्चाताप नाही, शौर्य वाटायले त्यांना, पराक्रम केलाय आम्ही मग आता या आम्ही प्रकरणात- सुटणार आहेत. ज्या अर्थी तो म्हणतोय त्या बाबा लोकांना, की जे बाबा म्हणजे कर्मचाऱ्यांना बाबा म्हणतात, कारण तेच आई वडील असतात कारागृहात, त्यांना ते म्हणतो तुला बाहेर गेल्यावर मी सोडत नाही, म्हणजे त्याला असा विश्वास आहे की सुटणार आहे. कोर्ट मॅनेज केलं तुम्ही, निकाल तुम्हाला माहिती आहे, आणि सुटल्यावर आम्ही सोडणार आहेत तुम्हाला. शिवसेनेची काय भूमिका असेल याच्यावर? मी म्हणलं ना, बांगड्या, साडी, चुडी, जेलर साहेब पोच करतो तुम्हाला. आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत हे बीड जिल्हा कारागृहात आहेत आणि त्या ठिकाणी हे तिथलच्या कर्मचाऱ्यांना धमकी देत असल्याचा खळबळजनक दावा हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलदर यांनी केलेला आहे. आणि जर कारागृहामध्ये हे थांबलं नाही आणि कर्मचाऱ्यांना जर अशा पद्धतीने धमकी दिली जात असेल तर तिथले जे कारागृह अधीक्षक आहेत त्यांनी त्या संबंधित बंद्यावरती कारवाई करावी, अन्यथा आम्ही साडीचोळी भेट देऊ, अशा पद्धतीचा जो इशारा आहे तो देखील त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे नेमकं बीड जिल्हा कारागृहामध्ये सुरू आहे काय असा देखील सवाल उपस्थित होतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.